एक रिसेंटली मी आता एक वेब सिरीज बघितली, म्हणजे आता 2-3 दिवस सुट्टी होती ना. शार्प ऑब्जेक्ट्स, तुम्ही बघितलं पण असाल किंवा ऐकलं असाल. शार्प ऑब्जेक्ट्स नावाविषयी. हम्म. तर त्या सिरीज मध्ये काय होतं की ती जी लेडीज असते, जी त्याविषयी स्टोरी आहे, ती तिच्या जर्नलिस्ट असते, ती रायटर असते थोडक्यात. आणि तिच्या गावामध्ये, म्हणजे ती आता एका शहरात राहत असते मोठ्या, तर तिच्या गावामध्ये 2 खून होतात. आणि तिचं मन नसताना सुद्धा तिला तिथं जावं लागतं त्या खुनाचा शोध घेण्यासाठी, म्हणजे जर्नलिझमसाठी थोडक्यात. आणि अशीच ती स्टोरी वगैरे आहे, तिची आई, तिची बहीण वगैरे. तर त्या स्टोरीचं सगळ्यात बेस्ट काय आहे, त्याचं जे एंडिंग आहे, म्हणजे ते एवढं ट्विस्टेड एंडिंग होतं ना, तेवढं ट्विस्टेड एंडिंग मी कधीच कुठं बघितलं नाही. म्हणजे तुम्ही नाहीच विचारच करू शकत नाही की ते खून कुणी केलेले. आपण असं सिरीज बघत असताना, पिक्चर बघत असताना असं म्हणतो ना की बाबा हा ह्या कॅरेक्टरने केला असेल, त्या कॅरेक्टरने केला असेल. तर गॅरंटी आहे की तुम्ही त्याविषयी विचारच करू शकत नाही की ह्या कॅरेक्टरने ते खून केला असेल. माझा असा प्रश्न आहे की तुम्ही अशी कुठली मूवी सिरीज बघितलाय की त्याचा जो एंड होता तो एवढा ट्विस्ट होता की तुम्ही ते स्वप्नात सुद्धा विचार करू शकत नव्हता की असं एंड असू शकेल. जसं की आता परवा आपलं बोलणं चाललेलं गुमनाम या मूवी विषयी, शहाजीचं वगैरे बोलणं चाललं, त्या मूवीचा एंड, किंवा शटर आयलँड या मूवीचा एंड, तुम्ही कुठला एक्सपिरियन्स केलाय का की हा एंडिंग जबरदस्त, एवढं ट्विस्ट एंडिंग असू शकत? आय नो वन मूवी, द प्रीडेस्टिनेशन. कोणतं? प्रीडेस्टिनेशन. काय काय समरी काय? आय थिंक आपण पण ती मूवी बघितलेली होती. टाइम डिटेक्टिव्ह असतो, जो लूप मध्ये फिरत असतो. एका किलरला पकडायचं असतं त्याला, आणि एक बॉम्ब, तो किलर बॉम्बिंग करणारा असतो आणि त्याला थांबवायचं असतं. तर ट्रेनचा त्याचा जो मूवी ट्विस्ट आहे, नाही तो हा? तोच ट्रेन मध्ये मूवी आहे तोच काय? नाही, तो ट्रेन सोर्स मध्ये कोड. नाही आहे, तो द सोर्स कोड आहे. तर ह्याच्यामध्ये काय राहतं की एक सिरियल किलर असतो, आणि तो एका ठिकाणी बॉम्ब फोडणार असतो, आणि एक हाय लेवल एजन्सी असते जी टाइम ट्रॅव्हल करू शकत असते. तर ते एका एजंटला त्यांनी काम दिलेलं असतं की त्या सिरियल किलरला पकडायचं. तर त्याचं लाईफचं मिशनच ते राहतं की त्या सिरियल किलरला पकडायचं. आणि फुल मूवी त्याच्यावर आहे की सिरियल किलरला पकडताना तो एखाद्याच्या प्रेमात पडतो वगैरे, या सगळ्या गोष्टी आहेत. पण त्याचं एंडिंग इतका क्रेझी आहे ना, तर म्हणजे स्पॉइलर सांगू का राहू दे एंडिंग सांगणं? सांग. तर त्यातलं नको स्पॉइलर. नाही, ह्या त्याला पिक्चरचा ट्विस्ट एंडिंग लय खरंच असा खतरनाक आहे आहे. की ह्याचा ट्विस्ट खरंच असा आहे की तो आपण खरंच इमॅजिन करू शकत नाही, किंवा कुणीच इमॅजिन करू शकत इमॅजिन करू शकत नाही. शेवटी जेव्हा कळायला चालू होतं ना, डोकं फिरायला चालू होतं म्हणजे काय आहे त्याच्यात. नाही. ट्विस्ट खरा आहे की किती कॅरेक्टर आहे, कोण आहे असण्यापेक्षा किती कॅरेक्टर आहे. आपल्याला वाटतं हा एक कॅरेक्टर आहे, तो एक कॅरेक्टर आहे, ती एक कॅरेक्टर आहे, बट ऍट द एंड कळतं की ऍक्च्युअली किती कॅरेक्टर आहे. आणि आय थिंक ही मूवी मला आठवत नाही की नाही माहित नाही, पण ही बघितलेली आहे. आय थिंक सगळीने तरी ऍटलीस्ट मला वाटतं बघितलेली मूवी. नाव सांग परत एकदा, सर्च करतो. प्रीडेस्टिनेशन्स. क्रेझी मूवी आहे. म्हणजे बघा, म्हणजे ट्विस्ट इतके हॅम्पर करतील ना डोकं, म्हणजे नाही बघितलं मी. नाही बघितलंय का? बघण्यासारखं, खरोखर बघण्यासारखं. सर्वेशने आता सांगितलं मला ते आठवलं. ट्विस्ट लय भारी आहे असाच त्याच्यात. अजून एक मूवी आहे काय सर्वेश, द सिक्स्थ सेन्स नावाचा. कोणते? द सिक्स्थ सेन्स. हा, द सिक्स आय सेन्स. थिंक ब्रुस विलिस आहे वाटतं ना त्याच्यात. येस येस. हा, डायड. त्याचं पण एंडिंग, म्हणजे तो पूर्ण मूवी चेंज होतो एका सीन, स्टार्ट टू एंड पूर्ण बदल. त्याला ट्विस्ट जर कोणाला माहित नसेल तर मूवी बघण्यात मजा नाही, पण जर ट्विस्ट जर माहित नसला ना, शेवटी म्हणजे शॉक वर शॉक. शॉक होतो, जबरदस्त. मला त्याचा स्पॉइलर माहित आहे, त्यामुळे मी मूवीज बघितली नाही. हा बरोबर. एक स्पॉइलर असा आहे की त्या मूवीला जस्टिफाय करतो. शहाजी बघितलास काय तू? कुठले? सिक्स सेन्स बघितलं. मला, मी कुठेतरी व्हिडिओ बघताना मला कळालं की ते मुलगा त्याला सांगतोस ते ब्रुस विलिसला की आय सी गोस्ट्स. ठीक आहे,
आणि लास्टला कळतं की ब्रुस विलिसच गोष्ट आहे असं. राईट. हे मला हे स्पॉयलरच माहित आहे मला, त्यामुळे मी मूवीज बघितला नाही. तू शटर आयलंड बघितलंयस ना सनी? हम्म. त्याचं पण एंडिंग असतं. फाईट क्लबचं पण ट्विस्ट भारी आहे. फाईट क्लबच म्हणणार होतो मी. हा, फाईट क्लब. मागच्या एपिसोड मध्ये पण झाले डिस्कशन आपलं ते हॉरर थ्रिलर मूवीज मध्ये पण तोच आहे. म्हणजे त्या आधी मी असं ट्विस्ट कधी बघितलंच नव्हतं फाईट क्लब मध्ये, की आपण पूर्ण मूवी एक पर्स्पेक्टिव्ह न बघत असतोय आणि नंतर ज्यावेळी रिअलायझेशन होतंय. आय थिंक माझ्याकडे एक मूवी आहे ज्याचं एंडिंग खूप अनएक्सपेक्टेड होतं माझ्यासाठी. मी नेटफ्लिक्सवर बघितली होती, द बॉय इन साईट पजामास म्हणून. तर त्यामुळे नाझी एरा मधला म्हणजे वर्ल्ड वॉर 2 ची गोष्ट स्टोरी आहे त्यामध्ये एक नाझी कमांडर असतो, त्याचा मुलगा म्हणजे ते एका कॉन्सन्ट्रेशन कॅम्पच्या एका मुलाबरोबर त्याचं फ्रेंडशिप होते आणि त्या मुलगाचा बाबा असतो तो नाझी कमांडर असतो, म्हणजे ते कॉन्सन्ट्रेशन कॅम्प तोच मॅनेज करत असतो. तर त्याचं जे एंडिंग आहे ना, बघा मी तुम्हाला स्पॉइलर देत नाही, म्हणजे अनएक्सपेक्टेड डार्क म्हणा काही म्हणा. बुक आहे ना बॉय इन साईट पजामास. ओके. ते बुक पण आहे, म्हणजे मी आता गुगल केलं, ते बुकवर बेस्ट आहे, ते मला माहित नव्हतं. पण त्याचं एंडिंग जबरदस्त. मी लिटरली अर्धा तास शॉक झालेलो की बाबा काय बघितलं. मूवी नाही बघितला, पण तो बुक वाचलंय मी ते. अच्छा. आणि ते ऍक्च्युली खूप सॅड एंडिंग आहे त्याचं, खूप तू म्हणतो शॉक एंडिंग. पण तो मूवी बघताना ते व्हिज्युअलाइज होतं ना की बाबा, आणि ते एकदम असं दाखवलं असं, म्हणजे त्यावर असं गेम वगैरे खेळत असतात सडन दाखवलं, सडन असं, म्हणजे की एक्सपेक्टच करत नाही ती एंडिंग. पण बघा भारी, थोडं स्लो आहे पण चांगलं. शार्प ऑब्जेक्ट्सच्या बाबतीत सुद्धा ना ही गोष्ट आहे की तुम्हाला एका क्षणाला वाटतं की सिरीज संपली, ओके आता सगळं रिव्हील झालेलं आहे आणि जे रिव्हील झालंय ते पण अनएक्सपेक्टेड आहे, बट ऍक्च्युली ते चुकीचं आहे. आणि शेवटी एक सीन आहे, फक्त एक सीन, आणि तो एवढा प्रोफाऊंड आणि एवढा इम्पॅक्ट वाला आहे ना की पूर्ण सिरीजच अशी डार्क आहे, एकदम असं सॅड आणि डीपर असं ऍटमॉस्फिअर वाली सिरीज आहे. तर त्याचा एंड एक सीन आहे ना, तो सगळं बदलतं, पूर्ण सिरीज बदलते. तुम्ही असं शॉक होता 10-15 मिनिटं, तुम्हाला काही सुचत नाही, डोकं सुन्न होतं त्याचा एंड बघितलं. आणखी एक मूवी आहे इन्सेंडिज नावाची. कुठली? इन्सेंडिज. तर त्याच्यामध्ये म्हणजे एक आई मेलेली असते आणि ती आपल्या चिल्ड्रन्सना लेटर लिहिते की ट्रॅव्हल करा आणि तिच्या होमटाऊन व्हिजिट करा. आणि ड्युरिंग दॅट ट्रॅव्हल त्यांना जे रिव्हील होतं आणि लास्टला त्याचा खतरनाक ट्विस्ट आहे. म्हणजे ती एक मूवी बघा, इन्सेंडिज नावाची, आणि प्रीडेस्टिनेशन ऑफकोर्स. इन्सेंडिज थोडं ब्रुटल टाईपची मूवी आहे, म्हणजे काय म्हणतात सॅड टाईपची, एकदम डार्क. हा, आणि डार्क आहे प्लस म्हणू शकतो की बदला वगैरे त्याच्या जॉनर मध्ये राहतात ना मूवीज, तशा टाईप मध्ये. वेंजन्स. हा, बदल्यावर मला ही पण आठवली ओल्ड बॉय, त्याचा पण एंडिंग आहे. हो, त्याचं एंडिंग जबरदस्त. रिव्हेंज प्लस ते सगळं जे असं ब्रुटल, सगळं टॉप नॉच आहे त्याचं. ओल्ड बॉय दी क्लासिक आहे. एंडिंग पण ट्विस्टेड आहे त्याचा पूर्णपणे. तुम्ही म्हणजे काय बघितलं म्हणजे हेट म्हणाले त्या गावात तेवढं. माझ्या डोक्यात कन्व्हर्सेशन करताना आहेत, म्हणजे
एंडिंग म्हणजे नॉर्मली कसं असतं की काही ना काही तर आपण एक्सपेक्ट करतो की पोलीस स्टोरी आहे, पोलीस स्टोरीमध्ये पोलीस जिंकल, ठीक आहे. हम्म. पण ज्यावेळी 7 बघितला मी त्यावेळी हा. म्हणजे तो अनएक्सपेक्टेड होतं की शेवटी तो ज्या विलनला जे पाहिजे होतं ते सगळं मिळालं त्याला 7 मध्ये. व्हॉट्स इन द बॉक्स. त्याला अटक पण केला तरी त्याचा विन आहे, त्याचा मारला तरी त्याचाच विन आहे. त्यामुळं तो त्याचा 7 मध्ये आपण स्वतःला एक डायकोटोमी मध्ये असं फील करतो की काय चॉईस करायला पाहिजे होती त्यानं, ठीक आहे. स्वतःला प्रश्न विचारतो की काय बरोबर चॉईस काय याची, आणि ते मला पण माहित नाही काय बरोबर चॉईस आहे त्याची. ठीक आहे. आणि दुसरा म्हणजे असं एक वेस्ट वर्ल्ड मध्ये एक ट्विस्ट होतं, बघितलंय काय माहित नाही कोण. ते एक बर्नार्डचा एक ट्विस्ट आहे तो, आणि तो जो मॅन असतोय तो हॅटवाला, त्याचा एक ट्विस्ट आहे. ते 2 ट्विस्ट आहेत की जे बर्नार्डचा तर ट्विस्ट एक असा शॉकिंग आहे, आणि तो कळतोय तो मॅन इन हॅटचा जरा कळत येते आपल्याला, रिअलाइज होत होतं ते. पण बर्नार्डचं जरा शॉकिंग होत ट्विस्ट. त्याच्यापेक्षा क्रेझी ट्विस्ट मला काय वाटलं माहितीये का, की वेस्ट वर्ल्डचं म्हणजे सीझन 1 जेव्हा आपण बघतो ना, आपल्याला वाटतं की हे फक्त थीम पार्ट रिलेटेड आहे. पण जेव्हा ते AI वगैरे या लेवलला पोहोचतात, तर बापरे, हे खूपच इंटरेस्टिंग आहे. म्हणजे ती जी स्टोरी पूर्ण घडत असते ना, ती फक्त थीम पार्ट रिलेटेडच असते, आणि आपल्याला वाटतं की फक्त त्यातच गोष्टी घडत आहेत. पण आउटसाइड वर्ल्ड मध्ये जेव्हा येतात ते तिथे जी ऍडव्हान्समेंट वगैरे असते, जे वॉर वगैरे चालू असते, कन्फ्लिक्ट वगैरे असतात, ते पण मला म्हणजे भारी वाटतं. अजून एक ट्विस्ट मला आठवला आता, गेम ऑफ थ्रोन्सचा ट्विस्ट, जॉन स्नोचा ट्विस्ट. जॉन स्नो गेम ऑफ थ्रोन्स सगळ्यात भारी ट्विस्ट होडोरचा ट्विस्ट. गेम ऑफ थ्रोन्स आठवतच नाही काय. गेम ऑफ थ्रोन्स आहे ना, क्रेझी ट्विस्ट सीझन 1 मध्ये आला होता, जेव्हा लास्टला त्याला मारतात ना नेट स्टार्टला. म्हणजे आपल्याला वाटतं की हा लय भारी माणूस आहे, हाच मेन ऍक्टर आहे, हाच प्रोटॅगनिस्ट आहे आपल्या सिरियलचा, पुढे होतात त्याला. आणि त्यामुळे मला फील व्हायचं की बोल. नाही, मला गेम ऑफ थ्रोन्स बघताना प्रत्येक सीझनला असं फील व्हायचं की ओके, हा मेन आहे, आता हा सगळं करणार, आणि बरोबर त्याला मारायचे त्यांनी. म्हणजे मी हळूहळू कुणाला इम्पॉर्टंट म्हणायचं सोडून दिलं त्या सिरीज मध्ये. मी ज्याला म्हणायचो हा इम्पॉर्टंट आहे तो मरायचा, हमखास मरायचा. त्यामुळेच ते सिरीज खूप खूप पॉप्युलर झाली ना, म्हणजे अनएक्सपेक्टेड करत होते ते. त्यामुळे ते रेड वेडिंग मला एपिसोड जबरदस्त आहे. परत तो नाव आठवत नाही मला, रॅम्सी बॉल्टन वाटतं ना तुला, त्याचं तर कसं दाखवलं बॅटल ऑफ बास्टर्ड्स. बेस्ट. नाही, मला पण ह्या सगळ्या सिरीज मध्ये ना तो जॉन स्नोचा जो त्याच्या काय तो नेड स्टार्क, त्याची ती मेमरी नसते का, ते नेड स्टार्क तिथं जातो, तिची बहीण वगैरे असते, तो ट्विस्ट भाई मला सगळ्यात बेस्ट ट्विस्ट वाटला. की लहानपणापासून ज्याला ऍज अ बास्टर्ड वाढवलाय, ऍक्च्युली तो खरा खुरा सगळा ह्याचा तो डिझर्व करणारा राजा आहे. त्याला लहानपणापासून मला तो ट्विस्ट जबरदस्त वाटला. मला तिथं बेस्ट फील झालं की हे रायटिंग आहे. किंग होत नाही करत. हा, ही गोष्ट वेगळी, पण म्हणजे ऍक्च्युली तसं बघायला गेलं क्रोनॉलॉजिकली तर तो डिझर्व करतो ना राजा होणं, असं रे. त्याला लहानपणापासून तसं वाढवणं होत नाही, कळत नाही वागणं. गेम ऑफ थ्रोन्स आठवलं की ते प्रिक्वल जे आलंय हाऊस ऑफ ड्रॅगन, बघितलं का कोणी, म्हणजे बघताय काय?
मी फर्स्ट सीझन हम्म. थोडंच बघितला, सेकंड नाही बघितलं. बघितला. नाही चांगलं आहे. चांगलं आहे. मला कसं हे वाटलं